हॅलो अचिवर्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण बघितलं होतं फॉर्म्युला मेथडने आपण काय काढली होती व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू काढली होती मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. याच्यामध्ये हा जो बी स्क्वेअर मायनस 4ac आहे याला आपण काय म्हणतो, डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंट आपण या ट्रायंगलने दाखवतो, याला आपण डेल्टा असं म्हणतो, मराठीमध्ये याला विवेचक म्हणतात. ओके, तर या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आहे? समजा या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर नेचर ऑफ रूट काय असतं रे? या ठिकाणी लिहूया आपण नेचर ऑफ रूट. रूटचं नेचर काय असेल? नेचर ऑफ रूट इज रियल अँड इक्वल असेल. ओके, म्हणजे जी एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे ही कशी मिळणार आहे? इक्वल मिळणार आहे. एक्स इज इक्वल टू इकडे 1 असेल तर इकडे पण काय मिळेल? 1. जर याच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय रे? जर पॉझिटिव्ह असेल तर मिळणारं नेचर ऑफ रूट कसं असेल? रियल बट अनइक्वल असेल. रियल बट काय असेल? अनइक्वल असेल. त्याच्यानंतर तेच जर ह्या बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल म्हणजेच काय असेल रे? निगेटिव्ह जर असेल तर तुम्हाला नेचर ऑफ रूट जे मिळतं ते कसं असेल? नॉट रियल. कसं असेल? हे आपण काल बघितलं होतं, नेचर ऑफ रूट बघितलं होतं. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपण अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज पण बघितल्या होत्या. अल्फा अँड बीटा हे काय आहेत रे? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. हे काय आहेत? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग हेच जर या रूटची जर ऍडिशन आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय फॉर्म्युला वापरणार आहोत? मायनस बी अपॉन ए. आणि ह्याच रूटचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपण फॉर्म्युला काय वापरणार आहोत? सी अपॉन ए. ओके, याचा यूज करून कोणाचा? या अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांचा यूज करून आपण काय फाइंड आउट करणार आहोत? क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करणार आहोत. जर तुम्हाला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू जर दिलेली असेल, अल्फाची व्हॅल्यू इथे बघा दिली आहे 0 आणि बीटाची व्हॅल्यू काय दिली इथे तुम्हाला 4, तर तुम्हाला पहिले अल्फा प्लस बीटा काढायचे, अल्फा इंटू बीटा काढायचे आणि एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. दॅट इज नथिंग बट द एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा आणि बीटावरनं अल्फा प्लस बीटा काढायचं, अल्फा इंटू बीटा काढायचं, त्या व्हॅल्यू याच्यात टाकायच्या. तुम्हाला काय मिळणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. ओके, वर्ग समीकरण तुम्हाला मिळणार आहे. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. आज थोडंसं ऍडिटिव्ह आपल्याला काहीतरी याच्यामध्ये बघायचंय आणि आपण स्टार्ट करूया आपल्या आजच्या लेक्चरला. हा सगळा कालचा भाग होता, आपण थोडासा रिवाइज केला. आता आपण ऍक्च्युअली आपल्या आजच्या टॉपिक कडे वळूया. चला, या ठिकाणी काय दिले बघा? फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. काय करायचंय? फॉर्म करायचंय आपल्याला, तयार करायचंय. काय तयार करायचंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. तुम्हाला रूट्स दिलेले आहेत. मग इथे आपण मानून घेऊया, लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4 आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ गिवन नाहीये, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस ऑर नो? अरे आहे की नाही? येस. हे काय आहेत? रूट्स आहेत, आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. आणि आपल्याला काय करायचंय? ते क्वाड्रॅटिक इक्वेशनच फाइंड आउट करायचं. हा बीटा. चला, हा एक अल्फाची व्हॅल्यू 0 आणि बीटाची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला? 4 दिलेली. ठीक आहे. चला, अल्फा दिले, बीटा दिले, याच्यावरनं आपण काय काढूया? नाव अल्फा प्लस बीटा काढूया. अल्फा प्लस बीटा. अल्फाची व्हॅल्यू काय? बीटाची व्हॅल्यू काय? तो अल्फा प्लस बीटा काय आलं रे? 0 प्लस 4 किती येईल? 4 आले. ठीक आहे. चला, अल्फा प्लस बीटा मिळालं तुम्हाला. नाव आता आपण काढूया अल्फा इंटू बीटा. अल्फाची व्हॅल्यू काय? 0. बीटाची व्हॅल्यू काय? 0 इंटू 4 किती येईल? 0. सो अल्फा बीटाची व्हॅल्यू काय आली तुम्हाला? 0. नाव आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहूया. नाव द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज हियर. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर इथे घ्यायचा असतो मायनस अल्फा प्लस बीटा एक्स, इथे असतो प्लस
अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, चला व्हॅल्यूज टाका, हा एक्स स्क्वेअर, हा मायनस साइन, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली आपली 4, हा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय 0 इज इक्वल टू 0. यालाच क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा, किंवा तयार करा अजून एकदा, एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू काय 0. 0 म्हणजे काय, काहीच नाही, या झिरोला व्हॅल्यू आहे का, केलं फॉर्म केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार केलं आपण. सिमिलरली हे सुद्धा इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. रूट्स दिलेले आहेत, आपण मानूया सोल्युशन. काय लिहिणार, लेट अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू काय -10 आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हे काय रे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. देअरफॉर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढा. अल्फाची व्हॅल्यू काय 3 इथे आहे, प्लस बीटाची व्हॅल्यू काय -10. ओके, सो 10 मधून 3 गेले, किती उरले, मोठी संख्या 10, तिचं साइन मायनस, ही कोणाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळाली. ओके, नाउ आपण काय काढूया, अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू काय 3 मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू काय -10, 10 3 जा, आणि हा मायनस साइन द्यायला विसरायचं नाही. देअरफॉर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आली -30. ओके, सो क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहूया. देअरफॉर, किंवा लिहा हियर, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय रे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू काय, देअरफॉर इथं लिहा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली आहे -7, हा एक्स, हा प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय -30 इज इक्वल टू 0. फायनली कंप्लीट करा आन्सर आपलं. एक्स स्क्वेअर हा मायनस मायनस काय होईल 7x प्लस आणि मायनस काय होईल 30 इज इक्वल टू काय 0. दिस इज नथिंग बट द इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय अवघड आहे हे, याच्यामध्ये आहे काय डिफिकल्ट. ओके, चला मग जाऊया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. आपल्या आता व्हॅल्यू दिली आहे बघा 1/2 आणि इथे दिली आहे -1/2. घाबरायचं नाही, 1/2 असेल तरी काही घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे, चला मग आपण लिहूया लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2 बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, देअरफॉर सगळ्यात पहिले काय काढायचं, अल्फा प्लस अल्फाची व्हॅल्यू काय 1/2 प्लस बीटाची व्हॅल्यू काय -1/2 प्लस 1/2 -1/2 कॅन्सल, म्हणजेच काय आलं रे 0. ओके, म्हणजे 1/2 -1/2 काय आन्सर येईल 0च येणार आहे. येस ऑर नो, येस. आता काढूया आपण नेक्स्ट व्हॅल्यू, दॅट इज नथिंग बट द अल्फा इंटू बीटा. अल्फाची व्हॅल्यू काय मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू काय -1/2. सो न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करा, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा. 1 1 जा, आणि हा मायनस साइन डिवायडेड बाय 2 2 जा 4. ही कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला अल्फा इंटू बीटाची. आता सिंपली लिहा क्वाड्रॅटिक इक्वेशन. हियर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय क्वाड्रॅटिक इक्वेशन, देअरफॉर इथे लिहा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स
प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय? चला व्हॅल्यूज पुट करा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय? 0. हा एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय? -1/4 इज इक्वल टू काय? 0 इंटू एक्स म्हणजे काय होईल? 0 इंटू एक्स म्हणजे काय होईल? 0. ही व्हॅल्यू कॅन्सल झाली. काय राहिलं मग? एक्स स्क्वेअर आणि हा पुढचा एक्स स्क्वेअर प्लस आणि मायनस काय होईल? -1/4 इज इक्वल टू हे काय रे आपलं क्वाड्रॅटिक. काय अवघड आहे सांगा मला याच्यामध्ये? काय डिफिकल्ट आहे? उलट जे प्रॉब्लेम्स तुम्हाला अवघड दिसतात ते इझी असतात. जे तुम्हाला वाटतात की हे डिफिकल्ट आहेत पण ते उलट इझी असतात. आता बघा हा पण तुम्हाला काय वाटेल की अरे किती डिफिकल्ट आहे, पण बघा किती इझी आहे. ओके, अगेन आपण काय करणार आता इथे लेट करून घेऊया सोल्युशन. लेट अल्फा इज इक्वल टू काय म्हणणार आपण? 2 मायनस रूट फाय अँड बीटा इज इक्वल टू काय? 2 प्लस रूट फाय बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय आहेत? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, चला मग आता सगळ्यात पहिली व्हॅल्यू कोणाची काढणार? अल्फा प्लस बीटा. अल्फाची व्हॅल्यू काय बघा? 2 मायनस रूट फाय प्लस बीटाची व्हॅल्यू काय? 2 प्लस रूट फाय. काय होईल रे या ठिकाणी? बघा हा प्लस रूट फाय आणि मायनस रूट फाय काय राहिलं? 2 प्लस 2. 2 प्लस 2 किती झाले? ही कोणाची व्हॅल्यू आली? आली का व्हॅल्यू? काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये? समजलं का? आता काय करूया? अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू. नाऊ अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू काय? 2 मायनस रूट फाय एका ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय बाय 2 प्लस रूट फाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. आता इथे एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात लगेच यायला पाहिजे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू असं जर असेल तर काय करतो आपण? एकदा ए प्लस बी एकदा. आता तुम्हाला काय दिलंय? ए प्लस बी दिलंय. इथे काय दिलंय? ए मायनस बी दिलंय. बघा इथे ए असला पाहिजे, इथे बी असला पाहिजे, एकदा प्लस एकदा मायनस आणि यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन. बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे रूट फाय, इथे रूट फाय, एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे, त्यांच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. सो हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आणि काय करणार रे? हे सॉल्व्ह करणार. सो अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय येईल? पहिला टर्म काय? 2 चा स्क्वेअर. दुसरी टर्म काय तुमची? रूट फायचा स्क्वेअर आणि मध्ये काय घ्यायचं असतं? मायनस साइन. मध्ये काय घ्यायचं असतं? फक्त इथे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे काय? ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी इज इक्वल टू काय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे. ओके, आता हे इट बिकम्स इझी. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल? देअरफॉर अल्फा इंटू बीटा 2 चा स्क्वेअर काय रे? हा मायनस आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. काय राहिलं फक्त? आता 5 मधून 4 गेला, किती उरला? मोठी संख्या 5 त्याचं साइन मायनस. इथे काय मिळालं? अल्फा इंटू बीटा. ठीक आहे, चला अल्फा बीटा मिळाले सगळं. अल्फा प्लस बीटा पण मिळालं. क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा मग इथे. हिअर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू काय? चला टाका व्हॅल्यू. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली? 4. हा एक्स हा प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय? -1 इज इक्वल टू 0 आणि फायनल आन्सर लिहा. एक्स स्क्वेअर मायनस 4x हा प्लस आणि हा मायनस काय झाला रे? -1 इज इक्वल टू काय? This is the final answer and that is the quadratic equation we required. मिळाला quadratic equation.
काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये? आहे इझी. ओके, फिफ्थ क्वेश्चन जाण्या अगोदर हे पहिले लिहून घ्या. चला, ओके, झालंय हे सगळ्यांचं लिहून. चला जाऊया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हटलंय इथे बघा, स्टार केलेला क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट पण क्वेश्चन. याच्या पुढचे सगळे क्वेश्चन्स IMP, मोस्ट IMP, एक्स्ट्रा IMP. ओके, एक्स्ट्रा IMP क्वेश्चन्स आहेत. परीक्षेमध्ये हेच क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, चला मग आता लक्ष द्या. काय म्हटलंय बघा, सम. सम म्हणजे काय रे? ऍडिशन. सम ऑफ रूट्स. रूट्स कोणते असतात? एक असतो अल्फा, एक असतो, हा, मग यांची सम म्हणजे काय? अल्फा प्लस बीटा. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल टू देअर प्रोडक्ट. कोणाचा प्रोडक्ट रे? देअर म्हणजे कोण? रूट्सचा प्रोडक्ट. रूट्सचा प्रोडक्ट म्हणजे अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. ओके, एक कंडिशन दिलेली आहे आणि पुढे काय म्हटलंय? फाइंड के इफ इक्वेशन इज. क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला हे दिलेलं आहे आणि ही कंडिशन दिली आहे की काय? अल्फा प्लस बीटा हे काय आहे म्हणे? डबल आहे. कोणाच्या डबल आहे? यांच्या प्रोडक्टच्या डबल आहे. प्रोडक्टच्या डबल कोण आहे? अल्फा प्लस बीटा. डबल म्हणजे दुप्पट. उदाहरणार्थ म्हणजे काय? अल्फा प्लस बीटा जर 4 असेल तर अल्फा इंटू बीटा किती आहे? 8 आहे. अल्फा इंटू बीटा किती आहे? 8 आहे. म्हणजे काय रे? या 4च्या काय आहे ते डबल आहे. 4 टू जा काय येणार आहे? 8 मिळणार आहे. झालं का डबल? येस ऑर नो? हे कंडिशन त्यांनी दिलेली आपल्याला. तो सगळ्यात पहिले आपण काय लिहूया? सोल्युशन. गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज काय? क्वाड्रेटिक इक्वेशन दिले आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करून घेऊया विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी सोबत. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला कोणाच्या व्हॅल्यूज मिळतील? ए, बी आणि सी च्या व्हॅल्यू मिळतील. ओके, ए बी सी च्या व्हॅल्यू मिळाल्या की आपण अल्फा प्लस बीटा काढूया. अल्फा प्लस बीटा काय? मायनस बी अपॉन ए. अल्फा इंटू बीटा काढूया, सी अपॉन ए. या दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या की त्या ह्याच्यामध्ये टाकूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स काय रे? अल्फा इंटू बीटा. दिले ना त्यांनी की सम ऑफ रूट्स काय? क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल टू देअर प्रोडक्ट. याच्यामध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू टाकू, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू टाकू, तुम्हाला ऑटोमॅटिक कोणाची व्हॅल्यू मिळेल? के ची व्हॅल्यू मिळेल. समजतंय का सगळ्यांना? मग आता काय करणार? नेक्स्ट काय आपलं टॉपिक? काय लिहिणार आपण इथे? कंपेअरिंग अबो इक्वेशन. कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू काय? देअरफॉर a ची व्हॅल्यू काय आली सांगा? सगळ्यांनी सांगा. a ची व्हॅल्यू काय आली? बघा इथे काय आहे? 1. b ची व्हॅल्यू काय आहे? -4 आणि k. x चा कोएफिशियंट पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? x चा कोएफिशियंट. x च्या शेजारी कोण आहे? -4k सुद्धा आहे. आणि c काय येईल? c हा पूर्ण c आहे बघा, हा पूर्ण c आहे. काय? k प्लस 3. ओके, ए बी सी निघाल्या. आता काढूया आपण नाव. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला? मायनस बी अपॉन ए. ओके, सो मायनस बी ची व्हॅल्यू काय? इथे लिहा मायनस बी ची व्हॅल्यू काय? -4k डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू काय? 1. मायनस मायनस काय झाला? प्लस 4k. मायनस मायनस प्लस 4k. ही कोणाची व्हॅल्यू आहे? अल्फा प्लस बीटा. नेक्स्ट काय काढायचं आहे आपल्याला? अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय असते? सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू काय? के प्लस 0 के प्लस
3 आणि ए ची व्हॅल्यू काय 1. देअरफॉर अल्फा इंटू बीटा काय मिळालं तुम्हाला के प्लस 3. ठीक आहे, के प्लस 3. इथपर्यंत काही शंका आहे नाही. आता आपण कंडिशन लिहूया. अकॉर्डिंग टू द कंडिशन, अकॉर्डिंग टू द कंडिशन काय म्हटलंय कंडिशन मध्ये त्यांनी, कंडिशन मध्ये काय म्हटलंय त्यांनी की अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज म्हणजे इज इक्वल टू डबल म्हणजे काय 2 टाइम्स द प्रोडक्ट. प्रोडक्ट काय अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली 4k. सो इथे लिहा 4k इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आली k प्लस 3. हे सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर ऑफ k. सो 4k ॲज इट इज इक्वल टू ॲज इट इज 2 ने मल्टिप्लाय करा आतमध्ये. बघा 2 मल्टिप्लाय करतोय पूर्ण ब्रॅकेटला. सो 2 k ला पण मल्टिप्लाय करेल, 2 3 ला पण मल्टिप्लाय करेल. सो 2 मल्टिप्लाय बाय काय k एका ब्रॅकेटमध्ये इथे आहे प्लस 2 कोणाला मल्टिप्लाय करेल 3 ला सुद्धा. देअरफॉर काय मिळेल तुम्हाला 4k इज इक्वल टू 2 इंटू k 2k प्लस 2 3 जा काय हा प्लस 2k इकडे येताना काय होईल 4k मायनस 2k इज इक्वल टू काय 6. 4 मधनं 2 गेले. इट जस्ट लाईक अ 4 ऍपल मायनस 2 ऍपल. 4 ऍपल मधनं 2 ऍपल गेले. किती ऍपल्स उरतील 2k इज इक्वल टू काय 6. हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवाइड. देअरफॉर k इज इक्वल टू काय रे 6 अपॉन 2. जे कट होतंय ते कट करा. 2 1 जा 2 2 3 जा k ची व्हॅल्यू काय आली 30 तर काढायची होती आपल्याला k ची व्हॅल्यू. येस ऑर नो मिळालं k चा आन्सर. k चा आन्सर मिळालं. मग आहे काही डिफिकल्ट क्वेश्चन व्हेरी इझी. हे बघा काही डिफिकल्ट नसतं, फक्त थोडंसं लॉजिक लावायचं. काय काय विचारलंय ते बघायचं. रूट्स म्हणजे काय असतात अल्फा बीटा. इथे सम म्हणजे काय त्यांची ऍडिशन. प्रोडक्ट म्हणजे काय त्यांचं मल्टिप्लिकेशन. इज म्हणजे काय असतं इज इक्वल टू. ओके चला लिहा पटकन. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. आणि नेक्स्ट क्वेश्चन कडे जाताना एकदा आता हा एक कम्प्लिटली थोडासा डिफरंट पार्ट आहे. आता या टॉपिक मध्ये किंवा या पूर्ण चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी आपल्याला काहीतरी फॉर्म्युलीज आलेले आहेत. ज्या फॉर्म्युलीज आपल्याला काय करायच्या होत्या लक्षामध्ये ठेवायच्या होत्या. ओके चला मग पहिले तर या थ्रू आउट द चॅप्टर मध्ये आपण कोणकोणत्या फॉर्म्युलीज बघितल्या त्या अगोदर बघू आणि नंतर या क्वेश्चन कडे जाऊ. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. सगळ्यात पहिले फॅक्टरायझेशन मेथड बघितली होती. ओके पण फॅक्टरायझेशन मेथड मध्ये कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला आपण यूज केलेला नव्हता. ठीक आहे त्याच्यानंतर आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड यूज केली. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड याच्यामध्ये एक गोष्ट आपण ऍड केली होती, एक गोष्ट सबट्रॅक्ट केली होती. आठवतं का तुम्हाला त्या ठिकाणी आपण कम्प्लीट करण्यासाठी स्क्वेअर आपण काय घेतलं होतं रे बी अपॉन 2 आणि त्याचा काय केला होता आपण स्क्वेअर. ओके बी अपॉन 2 केला होता आणि जे काही आन्सर आलं उदाहरणार्थ आपलं आन्सर आलं 4 अपॉन 3 हे आन्सर आलं. तर आपण 4 अपॉन 3 एकदा प्लस करत होतो 4 अपॉन 3 एकदा मायनस करत होतो. इकडे तुमची कॉन्स्टंट वाली टर्म होती. उदाहरणार्थ असेल एखादं इक्वेशन असं असेल 3x स्क्वेअर प्लस 5x मग हा एकदा प्लस आणि हा 9 इकडे समजा तर हा 4 अपॉन 3 जो मायनस वाला आहे पुढच्या इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण हा इकडे राईट हँड साइडला काय केला होता शिफ्ट केला होता. आठवतंय तुम्हाला हे आठवतंय का तुला आठवेल 12 वाजेपर्यंत जेव्हा बसशील रात्री तेव्हा तुला आठवेल. ओके चला पुढे कम्प्लिटिंग द स्क्वेअर हा वापरल्यानंतर आपण पुढचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला होता फॉर्म्युला मेथडने. कोणत्या मेथडने आणि त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला पण लिहिलेला होता. तुम्हाला तो फॉर्म्युला आठवत असेल एक्स इज इक्वल टू काय होता मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरला. याच्यामध्ये आपण एक डिस्क्रिमिनंट बघितला होता. ओके काय बघितला होता रे डिस्क्रिमिनंट बघितला होता विवेचक.
काय बघितला होता? विवेचक मराठीमध्ये त्याला म्हणतात विवेचक. ओके, डिस्क्रिमिनंट आपण डेल्टाने दाखवतो आणि तो काय असतो b² मायनस 4ac. याची जर व्हॅल्यू 0 आली तर आपण म्हटलं होतं इक्वेशन काय आहे, रिअल अँड इक्वल आहेत. रूट्स जे दिलेले रूट्स आहेत त्याचं नेचर काय आहे, रिअल अँड इक्वल आहे. हेच जर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह जर असेल तर आपण नेचर ऑफ रूट्स काय म्हटलं होतं, रिअल बट अनइक्वल. आणि हेच जर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह जर असेल तर आपण काय म्हणणार, नॉट रिअल. ओके, आता हे जे आहे हा टॉपिक आपल्याला त्याच्या पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला लागणार आहे, तो लक्षात ठेवा. याच्यानंतर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर आपण आणखी पुढे गेलो आणि आपण रूट्स बघितले होते. आपण म्हटलं होतं की वन ऑफ द रूटला आपण अल्फा म्हटलं होतं, एका रूटला आपण बीटा म्हटलं होतं आणि मग आपण त्यांची काय केली होती, ऍडिशन. अल्फा प्लस बीटा याच्यासाठी आपण परत एक फॉर्म्युला बघितला आणि अल्फा इंटू बीटासाठी परत एक आपण फॉर्म्युला बघितला. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय होता, मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय होता, ए. हाही एक फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघितला होता जो आपल्याला विसरायचे नाहीत. मी काय सांगतोय की मल्टिपल फॉर्म्युले जेव्हा येतात तेव्हा मग थोडंसं विसरायला होतं, कन्फ्युजन होतं. ते विसरू नये म्हणून मी पुन्हा पुन्हा काय करतोय, रिकॉल करतोय, जेणेकरून ते तुमचं काय झालं पाहिजे, पाठ. याच्यानंतर मग आपण एक क्वाड्रेटिक इक्वेशन बघितलं होतं की क्वाड्रेटिक इक्वेशन कसं बनवावं. क्वाड्रेटिक इक्वेशन कसं बनवावं जेव्हा तुम्हाला अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज काय केलेल्या असतील, दिलेल्या असतील. अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज जर दिलेल्या असतील तर क्वाड्रेटिक इक्वेशन काढण्याचा एक फॉर्म्युला आहे आणि तो आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू. या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण काय काढणार होतो, क्वाड्रेटिक इक्वेशन काढणार आहोत. आता आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला तुम्हाला आता या ठिकाणी शिकायचा आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि पुढच्या टॉपिक साठी आपल्याला तो लागणार आहे. सपोज इथे तुम्हाला असं तुम्ही तर बघितलेले अल्फा प्लस बीटा किंवा ए प्लस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, मी पुढच्या पेजवर घेतो ते. बघा हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही, एक्सपान्शन फॉर्म्युले. हे काय आहेत रे, एक्सपान्शन फॉर्म्युले. ओके, हे तुम्ही लास्ट इयरला शिकलेला आहात कधीतरी, 8th स्टँडर्डला आय थिंक. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय रे, a² प्लस 2ab प्लस b². त्याच्यानंतर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, a² मायनस 2ab प्लस b². त्याच्यानंतर जर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि इथे जर मायनस असेल तर हे आपण कसं लिहितो, एकदा a प्लस बी, एकदा. These are some expansion formulas. ओके, सो सिमिलर एक्सपान्शन या चॅप्टर मध्ये नव्हतं. या चॅप्टर मध्ये फक्त आपण बऱ्याचदा हाच फॉर्म्युला यूज केला की नाही केला. ओके, या चॅप्टर मध्ये आणखी एक फॉर्म्युला आहे जो एक्सपान्शन फॉर्म्युलीचा आहे, तोही तुम्ही समजून घ्या. जर समजा अल्फाचा स्क्वेअर दिलेला असेल आणि बीटाचा स्क्वेअर असेल आणि इथे प्लस आहे, पूर्ण ब्रॅकेटचा आहे का रे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे का, नाही. सेपरेट अल्फाचा स्क्वेअर आहे प्लस बीटाचा पण सेपरेट स्क्वेअर आहे. असं जर असेल तर याचं एक्सपान्शन कसं करायचं. आतापर्यंत आपण काय बघितलेले, तुमच्या इक्वेशन सोपं व्हावं म्हणून सांगतोय आम्ही, असं काही नाहीये. आपण आतापर्यंत काय शिकलोय सर, अल्फा प्लस बीटा आणि काय शिकलोय, अल्फा इंटू बीटा. बस या दोघांचाच वापर करायचा या ठिकाणी. आपल्याला आता याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा आहे, जर अल्फाचा स्क्वेअर असेल, बीटाचा स्क्वेअर असेल आणि मध्ये प्लस असेल तर काय करायचं रे सर, मी लिहितो अल्फा प्लस बीटा. काय दिलंय तुम्हाला इथे, अल्फा प्लस बीटा आणि या पूर्ण टर्मचा मी काय करतो, स्क्वेअर. काय केला रे, अल्फा प्लस बीटा. इथे काय प्लस साइन म्हणून मी इकडे याचा अपोजिट घेतो, मायनस साइन. काय केलं, इथे काय दिलाय याचा स्क्वेअर दिलाय म्हणून मी इथे लिहितो 2 टाइम्स. जसं इथे एकदा ऍडिशन केलं अल्फा आणि बीटाचं, इथे काय करतो मी त्याचं मल्टिप्लिकेशन.
and that is the formula of alpha square plus beta square. आहे इझी, लक्षात ठेवण्यासारखा. परत एकदा सांगतो, अल्फा स्क्वेअर प्लस जर बीटा स्क्वेअर दिला तर एकदा काय करणार, ऍडिशन अल्फा प्लस बीटा आणि त्या दोघांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर? मध्ये मायनस साइन टाकायचं, कारण इकडे प्लस आहे म्हणून काय घेतोय मी, 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. आता त्याचं एक्सपान्शन आहे भरपूर. जर हे एक्सपान्शन केलं असतं बघा अल्फा प्लस बीटा, तर इथे तुम्हाला काय मिळालं असतं, 2ab प्लस वाला हा एक्स्ट्रा आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर मिळतोय. यस ऑर नो? हा 2ab कट व्हावा म्हणून इथे मायनस 2ab टाकलाय. ते समजायला अवघड जाईल. तो आपण ट्रिकच्या फॉर्म्युल्याने लक्षात ठेवूया. ट्रिक लक्षात ठेवूया. काय करायचंय, एवढं मॅथमॅटिकल लक्षात नाही ठेवायचं. अल्फाचा स्क्वेअर आणि बीटाचा स्क्वेअर जर असेल तर एकदा ऍडिशन करायची, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस, इथे प्लस आहे म्हणून काय घेतला मायनस, आणि इथे स्क्वेअर आहे म्हणून काय घ्यायचा 2, आणि त्यांचा एकदा काय करायचं हर्षल, प्रोडक्ट करायचं. आहे का नाही? हर्षल खूप थकतो, मीटिंग असतात हर्षलच्या, आहे का नाही? मग ते होतं कधी कधी, डोळा लागतो चुकून, पण सरांना काही काम नाहीये, सर त्याच्याचकडे बघत असतात ना. इकडे लक्ष दे बेटा. हा, पाणी देऊ, कॉफी, चहा, समोसा, जेवलास? हा, लक्ष दे. चला, आता हा तर झाला अल्फा क्यूब, सॉरी अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअर. समजा मी आता क्यूब घेतला तर काय करता येईल मला सांगा? सेम अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब केला तर काय होईल? एकदा काय करायचं, ऍडिशन करायचं अल्फा प्लस बीटा, आणि पूर्ण ब्रॅकेटचा काय करणार आहे मी, इथे प्लस आहे म्हणून काय घेणार, इथे स्क्वेअर होता म्हणून काय घेतलं होतं, आता इथे काय रे बेटा, क्यूब आहे म्हणून इथे काय घेणार, आणि एकदा काय करणार, दॅट्स इट. ओके. आणि फक्त एक, आता इथे स्क्वेअर होता म्हणून सोपं होतं, इथे क्यूब आहे म्हणून थोडंसं आणखी काहीतरी ऍड करावं लागेल ना. मग इथे ऍड करा अल्फा प्लस बीटा. काय ऍड केलं, आणि हा कोणाचा फॉर्म्युला तयार झाला, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा. समजलं का? समजले दोन्ही फॉर्म्युले? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब मध्ये काय लक्षात ठेवायचं, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा, इथे पण मल्टिप्लिकेशनच आहे अल्फा प्लस बीटा. समजलं? ओके. चला मग जायचं आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हटलंय बघा, अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. आपल्याला काय काढायचंय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, आणि काय काढायचंय, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. लास्ट इयरला सेम क्वेश्चन ऍज इट इज बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलेला होता. ऍज इट इज, ऍज इट इज हा प्रश्न विचारलेला होता, म्हणून हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला मग आपल्याला अल्फा आणि बीटा सगळ्यात पहिले सॉल्व्ह करावं लागेल. आता बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर किंवा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे सॉल्व्ह करताना तुम्हाला काय माहिती पाहिजे, मग अल्फा प्लस बीटा माहिती पाहिजे, अल्फा इंटू बीटा माहिती पाहिजे. मग मला सांगा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा हे कसं माहिती पडेल तुम्हाला? फॉर्म्युला वापरता येईल कोणता, मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा बीटा साठी काय वापरता येईल, म्हणजेच तुम्हाला ए बी आणि सी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. म्हणजेच काय करावं लागेल, व्हेरी गुड, काय करावं लागेल, कम्पेअर करावं लागेल. सो सगळ्यात पहिले लिहा, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, काय दिलंय रे, वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. आता काय लिहिणार, देअरफॉर कंपेअरिंग अबोव इक्वेशन विथ, कोणाशी कंपेअर करणार, ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू, देअरफॉर a ची व्हॅल्यू काय आली, b ची व्हॅल्यू काय आली, c ची व्हॅल्यू काय आली. ओके. चला आता याच्यावरनं तुम्ही काढा नाव अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू,
दॅट इज मायनस बी अपॉन मायनस साइन बी ची व्हॅल्यू काय डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू काय मायनस मायनस काय झाला तो अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली 1 2 अपॉन 1 म्हणजेच काय आता काय काढणार अल्फा इंटू बीटा त्याचा फॉर्म्युला काय सी अपॉन ए सी ची व्हॅल्यू काय ए ची व्हॅल्यू काय देअरफॉर अल्फा इंटू बीटा काय मिळालं तुम्हाला -7 अपॉन 1 म्हणजेच काय ओके चला अल्फा बीटा काढले तुम्ही सगळं काढलं व्हेरी गुड आता आपल्याला फॉर्म्युला लिहिता यायला पाहिजे फॉर्म्युला लिहूया मग आपल्या पद्धतीने आपण जसं म्हटलं होतं तसं काय काढायचंय फर्स्ट तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस वी हॅव किंवा वी नो द फॉर्म्युला लिहूया आपण काय फॉर्म्युला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब सॉरी क्यूब आहे का स्क्वेअर सर पण झोपले वाटतं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर सरांनाही झोप आली हर्षलमुळे अल्फा स्क्वेअर प्लस एकदा काय करणार रे अल्फा आणि बीटाची ऍडिशन आणि पूर्ण ब्रॅकेटचा काय इथे प्लस आहे म्हणून काय घेणार इथे स्क्वेअर आहे म्हणून काय घेणार आणि एकदा प्लस घेतल्यावर एकदा काय घेतो मल्टिप्लिकेशन लगे मायनस एकदा अल्फा प्लस बीटा आहे तर एकदा अल्फा इंटू बीटा घेणार ना या दोनच तर व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात ना आपण दुसरं काय आपल्याकडे आहे का काही ओके चला व्हॅल्यूज टाका यू विल गेट द आन्सर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढली आहे तुम्ही अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 2 अल्फा प्लस बीटाचा काय स्क्वेअर म्हणजे 2 चा पण मायनस हा 2 मल्टिप्लाय बाय अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय -7 सो 2 चा स्क्वेअर किती झाला रे हा मायनस आणि हा मायनस काय झाला 7 2 जा किती झाले 14 प्लस 4 किती झाले ही कोणाची व्हॅल्यू आली रे मग मला सांगा नेचर ऑफ रूट्स काय असतील रियल बट व्हेरी गुड तुमच्या कानाखाली मारायची का माझ्या हा डिस्क्रिमिनंट आहे का बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर 18 आली असती तर काय म्हटलं असतं रियल बट अनइक्वल पण अल्फा आणि बीटा आहे तो लगेच रियल बट अनइक्वल है की नाही मदन झोपला मदन सुद्धा जागे व्हा जरा चला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढलं आता काय काढूया अल्फा क्यूब प्लस नाव अल्फा क्यूब प्लस एकदा काय करणार अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर क्यूब इथे स्क्वेअर होता म्हणून काय केला अरे बैलांनो इथे स्क्वेअर होता म्हणून काय केला आता काय म्हणून काय करणार इथे प्लस आहे म्हणून काय घेणार इथे क्यूब आहे म्हणून इथे काय लिहिणार अल्फा बीटा आणि एक्स्ट्रा ऍडिशन म्हणून काय लिहिणार अल्फा प्लस आपल्याकडून काहीतरी देऊन टाकलं घ्या एक्स्ट्रा एन्जॉय चला टाका व्हॅल्यू टाका यू विल गेट द आन्सर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे 2 अल्फा प्लस बीटाचा क्यूब म्हणजे 2 चा मायनस 3 मल्टिप्लाय बाय अल्फा बीटाची व्हॅल्यू काय -7 मल्टिप्लाय बाय अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 चला सॉल्व्ह करा 2 चा क्यूब किती रे 2 चा क्यूब म्हणजे काय 2 चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 2 किती झालं 2 2 जा 4 2 जा 8 मग इथे काय लिहूया 8 हा मायनस आणि हा मायनस काय झाला रे 7 3 जा 21 मल्टिप्लाय बाय हा 2 ओके इथे लिहा 8 प्लस 21 2 जा 42 आणि 8 किती झालं रे ही कोणाची व्हॅल्यू आली बघा 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारलेला होता परीक्षेमध्ये काय 3 मार्क्स सारखं
मग मला सांगा सर, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू जर 50 असेल तर नेचर ऑफ रूट काय असेल? काहीच नाही. ओके, म्हणजे आता कळलं तुम्हाला. हा, नेचर ऑफ रूट आपण कधी बघतो? जिया दिया, नेचर ऑफ रूट्स कधी बघतो आपण? जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल किंवा ग्रेटर दॅन 0 असेल तेव्हा. हा, समजलं ना? चला लिहा मग. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय? द रूट ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. बघा काय म्हटलंय रे, इकडे लक्ष द्या. रूट्स काय म्हटले? नेचर ऑफ रूट दिलेले तुम्हाला. नेचर ऑफ रूट कसं आहे रे? रियल अँड इक्वल. आता मला सांगा की रूटचं नेचर रियल अँड इक्वल कधी येतं? व्हेरी गुड. जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असते? 0 असते, तेव्हाच तुमचे जे रूट्स असतात हे कसे मिळतात तुम्हाला? रियल अँड इक्वल मिळतात. ओके, सो हे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? या के ची. ओके, सो सगळ्यात पहिले आपण काय करूया? या इक्वेशनला कम्पेअर करू कशाने? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ने. कम्पेअर केल्यामुळे काय होईल? आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल, b ची व्हॅल्यू मिळेल, c ची व्हॅल्यू मिळेल. या तिघांच्या व्हॅल्यू मिळाल्या तर आपण त्या व्हॅल्यू कशात टाकूया? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू आपण काय घेणार आहोत? 0. का? कारण आपले जे रूट्स आहेत यांचं नेचर काय आहे? रियल अँड इक्वल आहे आणि 0 आहे. मग त्या व्हॅल्यूज टाकल्या की ऑटोमॅटिक तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळेल. समजलं? चला मग इथे काय लिहूया? कंपेअरिंग अबो इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय आली? मग b ची व्हॅल्यू काय आणि c ची व्हॅल्यू काय? 12. नाउ नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज का कसं आहे रे? रियल अँड इक्वल. कसं आहे? देअरफॉर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे? डेल्टा शुड बी 0 असला पाहिजे. मग डेल्टा म्हणजेच काय? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू. चला मग बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू टाका. बी ची व्हॅल्यू काय? के. बी चा स्क्वेअर म्हणजे के चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू काय? 3. सी ची व्हॅल्यू काय? इज इक्वल टू काय रे? या तिघांचं मल्टिप्लिकेशन करा. 4 3 जा किती झाले? 12. ओके, आता इकडे सॉल्व्ह करतो मी. मल्टिप्लिकेशन करत बसत नाही, इझिली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया आपण. बघा 4 3 जा काय झालं? 12. इथे लिहितो बघा, हा के स्क्वेअर हा मायनस 4 3 जा 12 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू काय? हा बघा 4 3 जा 12 मल्टिप्लाय बाय हा 12. 12 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजेच काय? 12 चा स्क्वेअर. 12 मल्टिप्लाय बाय 12 म्हणजेच काय? 12 चा स्क्वेअर. बरोबर. सो इथे लिहितो के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू काय? 0. ओके, इज इक्वल टू 0. मग हे कसं झालं बघा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखं झालं का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, पहिल्या टर्मचा स्क्वेअर, दुसऱ्या पण टर्मचा स्क्वेअर आणि इथे काय मध्ये? मग काय करणार? एका ब्रॅकेटमध्ये एकदा ए प्लस बी, एकदा काय करणार? म्हणजेच इथे काय होईल रे बघा? के प्लस 12 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये के मायनस 12 इज इक्वल टू. मग दिस के प्लस 12 इज इक्वल टू 0 म्हणा किंवा के मायनस 12 इज इक्वल टू. So k plus 12 is equal to 0 or k minus 12 is equal to हा प्लस 12 तिकडे जाऊन काय होईल? और हा मायनस 12 तिकडे जाऊन काय होईल? झालं, के ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला.
ओके, सिंपल आहे. या चॅप्टर मध्ये खूप असे लेंदी क्वेश्चन्स नाहीये जसं पहिल्या चॅप्टर मध्ये होते लेंदी. ओके, इझी आहेत, फक्त व्यवस्थित तुम्हाला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. ओके, जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेले, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे कन्वर्ट करावं लागेल ऍक्च्युअल क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये, म्हणजेच इन द फॉर्म ऑफ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं कसं करणार कन्वर्ट सांगा, सांगा, काही आयडिया द्या मला. मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल, कोणी मल्टिप्लाय करायचं, व्हेरी गुड. या kx ने या पूर्ण ब्रॅकेटला काय करायचं, मल्टिप्लाय. म्हणजे kx पहिले कोणाला मल्टिप्लाय करेल रे, देअरफॉर kx मल्टिप्लाय बाय x, पुढे काय मायनस, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, kx कोणाला मल्टिप्लाय करेल, kx मल्टिप्लाय बाय 2 आणि हा प्लस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर हा k ऍज इट इज व्हॉट, हा 2 मिनिट, x ची पॉवर 1, x ची पॉवर 1 काय झालं रे, मायनस, हा 2 1 जा, हा kx, हा प्लस 6 इज इक्वल टू काय, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, आता काय करणार, व्हेरी गुड, तुम्ही लिहिणार पूर्ण कम्पेरिंग अबो इक्वेशन विथ ax² प्लस bx 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, व्हेरी गुड, b ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 2k, व्हेरी गुड, c ची व्हॅल्यू काय, ओके. आता काय लिहिणार, b² मायनस 4ac इज इक्वल टू काय, कारण रूट्स कसे आहेत, रूट्स आर रियल अँड इक्वल, रूट्स कसे आहेत, रियल आणि इक्वल आहेत, म्हणून त्यांची व्हॅल्यू काय, 0. बी चा स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू काय, मायनस 2k ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस इथे 4 मल्टिप्लाय बाय ए ची व्हॅल्यू काय, k मल्टिप्लाय बाय सी, सी ची व्हॅल्यू काय, 6 इज इक्वल टू काय, 0. ओके, सो मायनस 2 चा स्क्वेअर किती, हा 2 चा स्क्वेअर 4, k चा स्क्वेअर k स्क्वेअर मायनस इथे 4 6 जा किती झालं रे, किंवा मी हे असंच ठेवतो, हा 4 मल्टिप्लाय बाय 6 आणि हा मल्टिप्लाय बाय k इज इक्वल टू काय, याचे पण तुकडे तुकडे करून टाकूया, 4 मल्टिप्लाय बाय k स्क्वेअर म्हणजे काय, k इंटू k मायनस 4 इंटू 6 मल्टिप्लाय बाय k इज इक्वल टू काय. आता काय कॉमन काढता येईल ते काढून घ्या, काय कॉमन निघतंय बघा, 4k, हा 4 आणि हा k कॉमन निघतोय, चला 4k कॉमन काढला, 4k जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, k मायनस 6, k मायनस 6 इज इक्वल टू काय, 0. मग ह्याच्या इक्वल टू 0 म्हणा किंवा याच्या इक्वल टू 0 म्हणा, देअरफॉर 4k इज इक्वल टू 0 और k मायनस 6 इज इक्वल टू 0. 4 इकडे कसं आहे रे, इकडे येताना काय होईल, देअरफॉर k इज इक्वल टू काय, 0 अपॉन 4 और हा मायनस 6 तिकडे जाताना काय होईल, आणि 0 अपॉन 4 म्हणजेच काय, मिळाल्या का k च्या दोन व्हॅल्यूज, ओके, समजलं. So in this way we have finished our practice set. Okay, चला मग पटकन लिहून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. थँक यू, हॅव अ ग्रेट डे.